तुषार बॉलिंग मार्कवर आहेत. स्ट्राईक एंडला अजित गायकवाड आणि नॉन स्ट्राईक एंडला आकिब पटेल. ही जोडी दाखल झाली आहे. पहिला बॉलवर चौकार खेळत इरादे स्पष्ट केलेत. कोण जिंकेल यावेळी आपण पाहतोय. आणखीन एक चांगला बॉल, निर्धाव चेंडू, टॉप बॉल येतोय, कमबॅक केलं जातंय. धावसंख्या स्कोर कार्डवर 4 आपण पाहतोय. यावेळी हलक्या हाताने खेळलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल. पहिल्या चेंडूवर काय झालं हे विसरून जाऊन पुढचा चेंडू कशा प्रकारे मी चांगला टाकणार याचा विचार करणं म्हणजे गोलंदाजी. आणि हा विचार करत असताना बेमिसाल कामगिरी करणं अपेक्षित आहे आणि तीच कामगिरी मैदानामध्ये होती. यावेळी आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे दुरून येतील. चेंडू लाडवण्याचा प्रयत्न असेल. चांगल्या प्रकारे प्रयत्न केलाय. फुटबॉल खेळत चेंडू लाडवलाय. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. अतिशय चांगली बॉलिंग केली जाते. खरं तर दोनही संघ ताकददार. एका बाजूला आपण पाहिलं तर जगद्गुरु जगतवंदनीय सत्यश्रेष्ठ तुकोबारायांच्या पदस्पर्शानं पावरण झालेली भूमी देहू गाव आहे. आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं ना तर तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये टाळकरी म्हणून उभे राहणारे टाळगाव चिखली. चिखलीचा संघ इथे आपण पाहतोय. चांगला फटका, स्विच हिट, गॅप खेळलाय. चौकार 4. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. खरं तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस संपन्न झाला. त्यावेळी देखील आपण चर्चा केली दोन्ही कर्णधारांशी. दोन्ही कर्णधारांनी सांगितलं आम्ही सर्व खेळाडू जवळचे मित्र आहेत. अनेक वेळा एकाच संघामध्ये खेळलो, त्यामुळे एकमेकांचे पक्के दुवे, कमकुवत बाजू, स्ट्रॉंग झोन, वीक झोन चांगल्या प्रकारे माहिती आहेत. ते आपण मैदानामध्ये पाहू शकतो. यावेळी उडवलाय. संधी असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कॅच पकडली जाईल. विकेट येते. टीट फॉर टॅट. ईट का जवाब बदल से. फलंदाज बाद. संघाला बसेल पहिला धक्का. बॅक बॅक बॅक. संधी घेतली. दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. पहिला धक्का. चौकार आला जरूर या आधीच्या चेंडूवर. चांगला फटका पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र कमबॅक करून दिलंय. विकेट मिळवली आहे पहिल्या षटकामध्ये. या गोष्टीची आवश्यकता होती ना, ब्रेक थ्रूची. तो ब्रेक थ्रू मिळवलाय. 10 धावा स्कोर कार्डवर 1 आकड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 2 चौकार जरूर आले, मात्र बरोबर 4 चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हाताळले. न्यू बॅटर मैदानामध्ये भोला दाखल होताना पाहायला मिळतील. भोलामध्ये देखील मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर तेवढाच ताकदवान खेळाडू आहेत. ज्या खेळाडूंना देखील धुमाकूळ घातलाय आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. अनेक स्पर्धांमध्ये चिखली गावाचं नाव गाजवलंय. आपल्या गावासाठी दाखल होणारे हे खेळाडू, आपल्या गावाच्या नावासाठी लढणारे हे खेळाडू मैदानामध्ये प्रत्येक चेंडूवर चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी प्रयत्न करताना आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलेत. बॉलिंग मार्कवर दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले जाते. हरीश नवले तयार. बॉलिंग मार्कवर दुसऱ्या षटकासाठी हरीश दाखल झालेत. नॉन स्ट्राईक एंडला बोलला असतील तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीसाठी दाखल झालेले बॅटर आकिब पटेल. त्यांच्याकडे अपेक्षा असतील संघाला चांगली इनिंग खेळण्याची. अगदी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं बबलू खामकर यांनी शेवटपर्यंत उभं राहून चांगल्या प्रकारची बॅटिंग केली. सलामीसाठी दाखल झाले होते. यावेळी व्हॉट अ स्ट्रोक. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आंबेठाण चषकाचा ब्रँडेड चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. चर्चा करतो. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं बबलू खामकर शेवटपर्यंत उभे राहिले, चांगली धावसंख्या उभी केली. दुसऱ्या मॅच मध्ये आपण किरण बेरड यांना पाहिलं, शेवटपर्यंत उभे राहिले, चांगली धावसंख्या उभी केली. इथे पहिल्या षटकामध्ये विकेट आली, मात्र दुसऱ्या बाजूला आकिब पटेल हे देखील शेवटपर्यंत उभे राहून चांगली धावसंख्या उभी करतील अशी अपेक्षा त्यांच्या टीम कडनं केली जाते. त्यामुळे पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. गोलंदाजांना इथे मात्र अतिशय चांगली बॉलिंग, चांगला चेंडू हाताळला. या चेंडूवर मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. 14 धावा स्कोर कार्डवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी आणखीन एक चांगला बॉल येतोय.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू स्विंग होतोय, स्पिन घेतोय, वळण घेतोय आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल आलाय. गोलंदाज सांगतोय मी देखील कमी नाहीये, मी देखील मैदानामध्ये आलोय माझ्या गावासाठी, माझ्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी. देवगाव टीम मैदानामध्ये भन्नाट कामगिरी करताना पाहायला मिळतीये. यावेळी आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार खेळला जरूर, मात्र त्यानंतर गोलंदाजाने चेंडू गर 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 फिरवलाय आणि फलंदाजाला देखील गर गर फिरवलंय. डॉट बॉल आलाय. 14 धावा स्कोर कार्डवर. एका गटाच्या मोबदल्यामध्ये 1.4. षटक इथं हाताळली. यावेळी यस थोडासा आखूड होता आणि त्यावर ओढलाय आसूड. बिगिट षटकार 6 धावांसाठी. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुमदुमीत षटकार. षटकार आलाय. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई मान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़े के गांव पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष चालू आहे. ओहो, इथे आपण पाहतोय रनआउटची संधी. चांगला थ्रो. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न होता. या षटकामध्ये 3 स्विचिटचे प्रयत्न झाले, 2 असफल ठरले, 1 चौकार आला. धावसंख्या 20 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या. आता उर्वरित 4 षटक शिल्लक आहेत. या 4 मध्ये किती येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिलं षटक कमालीच्या पद्धतीने हाताळलं, दुसरं षटक देखील आपण पाहिलं हरीश नवलेनं धमालीच्या पद्धतीने हाताळलं. आणखीन 4 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. देवगाव संघ अनेक वेळा अनेक स्पर्धा गाजवताना पाहायला मिळाला. समोर चिखलीचा संघ आहे. चिखली देखील कमी नाहीये. दोनही संघ ताकदवान आहेत. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं प्रदीप नैने डॉन सरांची गोलंदाजी देखील धमाल पाहायला मिळाली. या मैदानामध्ये विकेट जरी बॅटरच्या प्रेमात पडणार असेल ना, मात्र जर तुम्ही अचूक टप्प्यावर अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी केली तर तुम्ही देखील सफल होऊ शकता. गोलंदाजांसाठी हा आदर्श आणि आदर्श अशी गोलंदाजी उभी करून ठेवली प्रदीप नैने यांनी. खूप मोठा अनुभव आहे. या षटकामध्ये बॉलिंग मार्कवर आमंत्रित केलं जाते 3ऱ्या ओव्हरसाठी. अतिश बोडके बॉलिंग मार्कवर आहेत. अतिश बोडके मध्ये देखील क्षमता आहे चेंडू दोनही दिशेला वळवण्याची. या खेळाडूंनी देखील मोठ्या प्रमाणावर प्रभावित केलंय अनेक स्पर्धांमध्ये. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. यस, बॅक टू द बॉलर. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूला सुरुवात झाली या षटकाची देखील. फलंदाजांना पूर्णपणे रोखून ठेवले. चांगली गोलंदाजी केली जाते. अभूतपूर्व कामगिरी या खेळाडूकडे देखील केली जाते. अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिभा संपन्न खेळाडू, ज्या खेळाडूकडे प्रतिभा ठासून भरलेली आहे, कौशल्य आहे. रनआउटची संधी. थ्रो देखील पाहायला मिळाला, थोडासा दूरवर. सिंगल आली आहे. धावसंख्या 21 एका गटाच्या मोबदल्यामध्ये. 3ऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. प्रतिभा तुम्हाला दाखवावी लागेल मैदानामध्ये. त्याच्याकडे प्रतिभा आहे ना, त्याच्याकडे यश मिळवण्याची क्षमता देखील तेवढीच असते. आणि सर्व टीम्स मध्ये प्रत्येक खेळाडू प्रतिभा संपन्न आहे. कारण ओपन गावाईचा हाप आहे आणि ओपन गावाईच्या हाप मध्ये ज्या संघांनी आपल्या गावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करायला लावली आहे, भाग पाडले प्रेक्षकांना ना, ते संघ आज मैदानामध्ये आहेत. पहिल्या मॅच मध्ये तळेगाव संघ खेळताना पाहायला मिळाला. त्यांच्या विरोधामध्ये बेल्ला संघ खेळताना पाहायला मिळाला. त्यानंतरची मॅच मंचर विरुद्ध एरोडा खेळताना पाहायला मिळाले. ही मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय देवगाव विरुद्ध चिखली, मग जुन्नर तालुका असेल, हवेली तालुका असेल, मावळ तालुका असेल, खेड तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल. मंचरची मॅच देखील आपण पाहिली. या पंचक्रोशीतील सर्व तालुक्यातील अनेक ताकदवान खेळाडू, ताकदवान गाव, ज्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळलं जातं आणि ज्या गावातील खेळाडूंनी आपल्या गावाचं नाव गाजवलंय. त्यावेळी एक धाव येते. एका धाव्यानं स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या 23 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये. 3ऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय अतिश बोडके चांगली कामगिरी करतायत. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत. 1 निर्धाव चेंडू आणि 3 सिंगल दिले आहेत. कन्सिस्टंटली सिंगल घेत स्ट्राईक रोटेट केली जाते.
यावेळी आडव्या बॅटनं फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथे दुरून आले, चेंडूला अडवतील, सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल, सिंगल जी स्कोर कडला पुढे घेऊन जाईल. 4 सिंगल, 4 कन्झिक्युटिव्ह सिंगल्स. विथ द सिंगल स्कोर मूव्स ऑन 24, लॉस ऑफ 1. थर्ड ओव्हर इज इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकातील आणखीन एक चेंडू शिल्लक आहे. अतिशय चांगली बॉलिंग बाजी आता आपण पाहतोय अतिश बोडके यांच्या माध्यमातून. फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळी देखील आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर वळण घेतोय, दिशा बदलतोय, निर्धाव येतोय. षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा एका गड्याच्या मोबाईलमध्ये. फिल्डिंग टीम थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. अंपायरनं दिलेल्या सूचनांचं पालन करा. अंपायर सर सूचना देत चला. घाई करणं गरजेचं आहे, कारण सायंकाळच्या सत्रामध्ये क्वार्टर फायनल आपल्याला आजच खेळवायची आहे. हा आयोजन कमिटीने घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे आजची क्वार्टर आजच होईल. सर्व टीम्सला विनंती असेल, फायनलची मॅच, क्वार्टर फायनलची मॅच चांगल्या प्रकारची व्हावी असं वाटत असेल तर आत्तापासून घाई करणं गरजेचं आहे. 3 ओव्हर संपलेत. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. अतिश बोडके यांचं षटक कमालीचं पाहायला मिळालं. फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 निर्धाव चेंडू, 4 सिंगल्स आल्या. या आधीच्या 2 षटकांमध्ये प्रत्येकी 10 धावा खर्च आपण पाहिल्या. हरीश नवले यांना पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळत असताना 10 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा हरीश यांना आमंत्रित केलंय. 4थ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर अतिश बोडकेची गोलंदाजी कमालीची पाहायला मिळाली. पुन्हा एकदा हरीश बॉलिंग मार्कवर आहेत. या खेळाडूंनी देखील मोठ्या प्रमाणावर प्रभावित केले आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. एक चौकार, एक षटकार जरूर आला, मात्र एक विकेट मिळवत आपल्या टीमला जो ब्रेक थ्रू आवश्यक होता तो ब्रेक थ्रू देखील याच खेळाडूंना मिळवून दिलाय. बॉलिंग मार्कवर हरीश दाखल झालेत. 3 षटकांमध्ये 24 बनवलेत. आणखीन 3 षटकांमध्ये किती बनवले जातील? बॉलिंग मार्कवर हरीश तयार. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय. अकीब आहेत. 8 चेंडू 12 वर बॅटिंग करतायत. यावेळी यस अकीब यांच्या बॅटमधनं डीप मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. छत्रपतींचा धावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुमदुमीत षटकार. षटकाराला अकीब यांची बॅट बराच वेळ झालं शांत होती आणि शांत खेळी करत असताना वातावरण अशांत कसं करायचं हे अकीब पटेल यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. अकीब पटेल यांच्या बॅटमधनं षटकार आलाय. धावसंख्या 30 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणखीन 17 चेंडू शिल्लक आहेत, मात्र उर्वरित 17 चेंडू मध्ये मोठमोठे फटके येतील असे इरादे स्पष्ट केलेत मैदानामध्ये. अकीब पटेल यांनी सलामीला दाखल झालेत. आतापर्यंत अगदी शांत आणि संयमी खेळतोय. सिंगल डबल्सवर भर दिला होता, मात्र आता हात खोलायला सुरुवात केली आहे. मिड विकेटच्या डोक्यावर षटकार आलाय. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता. हरीश यांच्यावर आक्रमण चढवलं जाते. षटकारानं सुरुवात झाली या षटकाची. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग. वा, फिल्डिंग साठी टाळ्यांचा गजर करावा लागेल. महत्वपूर्ण धावा आपल्या टीमसाठी वाचल्या. वाईट धावा एक अतिरिक्त येईल आणि त्याबरोबर 1 धावा, अशा 2 धावा या चेंडूवर असतील. वाईट +1 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. जरूर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 32. फिल्डिंग साठी मात्र कौतुक करावे लागेल. आपल्या टीमसाठी महत्वाच्या 3 धावा नक्की वाचल्यात असं मी म्हणेल, कारण तिथे जर चेंडू अडला नसताना नक्की चौकार आला असता, कारण आउटफील्ड फुल वेगवान आहे. यावेळी देखील चांगला फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू अडवला जाईल. थोडेसे फंबल होताना पाहायला मिळाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी असेल तो मात्र थोडासा उशिरानं आला. 2 धावा च्या स्कोर कार्डला पुढे घेऊन जातील. धावसंख्या 34 लॉस ऑफ 1. पहिले 2 चेंडू आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर वाईट +1, त्यानंतर 2 धावा आल्या आहेत. 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हरीश बॉलिंग मार्कवर तयार आहेत. यावेळी चेंडू उडवलाय. संधी असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली अतिश आलेत. चांगल्या प्रकारे गॅदर करतील. विकेट येते. संघाला दुसरा धक्का बसेल. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठेने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. विकेट आली आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या होत्या जरूर, मात्र त्यानंतर हरीश सांगतो मी देखील माझ्या टीमचा हुकमी एक्का आहे आणि हुकमी एक्का कधी बाहेर काढायचा हे हुकमी एक्क्याला देखील चांगल्या प्रकारे माहिती आहे. कॅप्टनला देखील चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि तीच कामगिरी मैदानामध्ये केली जाते. 2 चेंडूवर 10 धावा जरी आल्या असल्या तर त्यानंतर कमबॅक करणं चांगल्या प्रकारे माहिती आहे. कमबॅक काय असतं हे चांगल्या प्रकारे माहिती आहे या गोलंदाजाला आणि तीच कामगिरी मैदानामध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 धावा. दुसरी विकेट माघारी आली आहे तर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. सिद्धार्थ मध्ये देखील मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. ज्या खेळाडूला मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखलं जातं
स्टँड अँड डिलिव्हर. डावखुऱ्या त्याचा बॅटर मैदानामध्ये स्ट्राईक एंडला आहेत. चांगल्या प्रकारची फटकेबाजी करणं चांगल्या प्रकारे जाणतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदलाव केले जात आहेत. एक क्षेत्ररक्षक आपण जर पाहिला तर डिबेक्सला कव्हरला, एक लॉंग ऑन आहे, एक लॉंग ऑफ आहे, एक मिड विकेट मध्ये आहे. एक क्षेत्ररक्षक आपण जर पाहिला तर डीपेक्सला स्क्वेअर लेग मध्ये आहे आणि तिथेच फटका खेळला आणि पहिल्याच बॉलवर माघारी परतावा लागेल. विकेट येते. फलंदाज बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला होता, कारण कुठे फटका खेळू शकतो बॅटर याचा पूर्णपणे अंदाज होता हरीश यांना आणि त्या दिशेला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे होते, चेंडू खाली आले, चांगल्या प्रकारे झेल कंप्लीट केला आणि विकेट मिळवून दिली. दुसरी विकेट आली, लागोपाठची दुसरी विकेट जी या षटकामध्ये पाहायला मिळाली. पहिल्या दोन चेंडूमध्ये काय झालं हे सगळं विसरून जाणं गरजेचं आहे आणि ते विसरून जाऊन पुढील चेंडू कशा प्रकारे चांगला हाताळता येईल यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि हरेश नवले यांना ते चांगल्या प्रकारे माहिती आहे. पहिल्या दोन चेंडूवर 10 धावा दिल्या, त्यानंतरच्या दोन चेंडूवर 2 विकेट्स मिळवून दिल्या. आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय अनिल कदम दाखल होताना पाहायला मिळतील. अनिल कदम आणि दुसऱ्या बाजूला अकिब पटेल या दोन खेळाडूंना आता मात्र थोडीशी संघाची ही जी बाजू आहे ती सावरणं गरजेचं आहे. 34-3 गटाच्या मोबदल्यामध्ये आहेत. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. यावेळी आडव्या बाटना फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे दुरून येतील, चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न असेल. यस, चेंडू अडवला, एक धाव आली. दुसरी धाव नसेल, सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35-35. लॉस ऑफ 3 विकेट्स. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत चांगली बॉलिंग पाहायला मिळाली हरीश यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 21 धावा खर्च केल्या, मात्र 2 विकेट देखील मिळवून दिल्यात या खेळाडूनं. यावेळी उडवलाय, वाह! अक्कीब यांच्या बॅटमधनं चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषा पार. धावा मिळत आहेत 6. षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 2 विकेट जरूर आले या षटकामध्ये, मात्र 2 षटकार देखील पाहायला मिळाले. 2 विकेट घेत 17 धावा खर्च केल्या. थोडंसं महागडं षटक मी म्हणेल, कारण आतापर्यंत पहिल्या 2 षटकांमध्ये प्रत्येकी 10 धावा खर्च केल्या होत्या. 10 झाल्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये 4च धावा खर्च केल्या अतिश बोडके यांनी. त्यानंतर शेवटच्या म्हणजे अर्थात चौथ्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या. अतिश बोडके बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळतील. अतिश बोडके यांच्याकडे पुन्हा एकदा चेंडू सफल होतोय. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मधील हे 6 चेंडू अतिश यांच्याकडनं चांगल्या प्रकारे हाताळावे अशी अपेक्षा कर्णधाराची नक्की असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अनिल कदम तयार. यास इथे गॅप मध्ये खेळला, गॅप शोधला. क्षेत्ररक्षक दूर येण्याचा प्रयत्न करतील, मात्र दूर राहतील. चेंडू सीमा रेषा पार जाईल. धावा 4 मिळतील. येतोय चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौका. चांगल्या प्रकारची बॅटिंग मैदानामध्ये केली जाते. शॉट सिलेक्शन अतिशय कमालीच आहे आणि प्लेसमेंट त्याहूनही जास्त चांगली आहे. खरं तर पाहिलं तर क्षेत्ररक्षण कुठे उभं केलंय, कुठे क्षेत्ररक्षक फील्ड सेट केली आहे आणि कुठे गॅप आहे, कुठे फिल्डर नाहीये याचा चांगल्या प्रकारे अंदाज घेतला जातोय. अनिल कदम यांच्याकडनं पहिल्या बॉलवर चौकार आलाय. अतिश बोडके बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार. यावेळी समोर उडवलाय आणि पाठवलाय लांब 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 पल्ल्याचा लांबवरचा षटकार. 6 धावांसाठी. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. षटकार आलाय. षटकारानं संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. 51 धावा स्कोर कार्डवर. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 लॉस ऑफ 3 अर्धशतक पूर्ण होतंय. या षटकाची सुरुवात जबरदस्त झाली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर षटकार. आक्रमण सुरुवात झाले. धावसंख्या 51 आहे. आणखीन 10 चेंडू शिल्लक. 10 चेंडू मध्ये किती बनवले जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला घाई करा. बॉल नसेल तर दुसरा बॉल दिला जाईल. नवीन बॉल असेल याची नोंद घ्या. येस, अंपायर सर चालू करून घ्या मॅच.
51 धावा स्कोर कार्डवर आहे. आणखीन 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडूमध्ये किती बनवले जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनिल कदम 3 चेंडू 11 वर बॅटिंग करतायत. अक्की पटेल 10 चेंडू 24 वर बॅटिंग करतायत. दोन्ही खेळाडू सेट झाले, चांगले मोठे फटके खेळतायत. स्ट्राईक एंडला अनिल, एक चौकार एक षटकार आलाय. अनिल यावेळी लॉंग फोडलाय, पाठवलाय चेंडूला रस्त्याच्या पलीकडे. क्षेत्ररक्षकाला सांगतायत जा आणि घेऊन या षटकार. छत्रपतीचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. वा वा वा, काय फटकेबाजी केली जाते. पहिल्या 4 षटकांमध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमचा दबदबा होता, मात्र 5व्या षटकामध्ये बॅटिंग टीम थंडर 11 चिखली सांगते आम्ही देखील कमी नाहीये. आता आमची सुरुवात आहे. इथे पहिल्या बॉलवर चौकार खेळला, त्यानंतर लागोपाठचे 2 षटकार आलेत. अनिल कदम धुमाकूळ घालतायत, मात्र समोर आतिश बोरके कमबॅक करणं जाणतात. आतिश बोरके यांच्याशी थोडीशी चर्चा केली जाईल, काहीतरी कानमंत्र दिला जाईल. मात्र हा कानमंत्र क्षेत्ररक्षकाच्या तोंडापासून अतिशयांच्या कानापर्यंत जाईल का, त्यांच्या कानापासून मनापर्यंत येईल का, आणि मनापासून कामगिरीमध्ये हातामध्ये उतरेल का, येणारा काळाने वेळ सांगून जाईल. चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. धावसंख्या 57, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी 8व्या बॅटनं फटका खेळलाय, मिड विकेट रिजन मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला अडवतील, थ्रो करतील. एकच धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या 58 धावा. अनिल कदम या नावाची चर्चा आतापर्यंत आपण जर पाहिलं ना मित्रांनो, हाफ पिच क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर होती, मात्र तो सांगतोय हाफ पिच काय, मी फुल पिच मध्ये देखील धुमाकूळ घालू शकतो. आणि मैदानामध्ये तीच कामगिरी त्याच्याकडनं पाहायला मिळते. खरं तर चिखली म्हटलं की हाफ पिच क्रिकेटची स्टार टीम म्हणून या टीमचा अनेक वर्ष अनेक मोठा काळ गाजवलाय. मात्र हाच काळ आता ओव्हर पिच क्रिकेटमध्ये, ओव्हर आर्म क्रिकेटमध्ये, फुल पिच क्रिकेटमध्ये देखील ही टीम गाजवताना पाहायला मिळते. 58 धावा. समोर देहूगाव टीम देखील मोठ्या प्रमाणावर ताकदवान आहे. आतिश अकीब यावेळी स्विच इट खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? येस, पंच कळतात इट्स अ सक्सेसफुल अँड इट्स मॅक्सिमम गोज फॉर 6. इट्स अ बिग हिट. षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. अकीब देखील सांगतायत, एका बाजूला अनिल यांच्या नावाची चर्चा होते ना, तर माझ्या नावाची चर्चा देखील व्हायलाच पाहिजे. आणि हा फटका काय कमालीचा पाहायला मिळाला. स्विच इट खेळत आतापर्यंत सर्वात लांबवरचा षटकार या स्पर्धेतील पाहायला मिळाला. धावसंख्या 64 धावा. आणखीन एक चेंडू शिल्लक आहे, थोडंसं महागडं षटक पाहायला मिळते. 3 षटकार आलेत, एक चौकार आलाय, एक सिंगल आली आहे. आतिश कमबॅक करतील का यावेळी? पुन्हा एकदा ओ हो वा, बेमिसाल षटकार. लेंथ खराब होती, त्यावर देखील मोठा फटका येतोय. षटकार आलाय. वा, थोडस आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. बॉल द्या बॉल. यासाठी क्रिकेटला म्हटलं जातं, क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटीज. ज्या खेळाडूंना वैयक्तिक पहिले षटक हाताळत असताना फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या ना, त्याच गोलंदाजानं वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना 29 धावा खर्च केल्या. पहिलं षटक सर्वात कंजूष आणि त्यानंतरचं षटक सर्वात महागडं आतापर्यंत. या 4 षटकार खेळले गेले, एक चौकार खेळला गेला, एक सिंगल आली. आता मात्र देवगाव संघ थोडीशी चर्चा करेल की आता शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये द्यावं, कारण धावसंख्या एका मोठ्या धावसंख्येकडे मार्गस्थ होत असताना धावा रोखणं गरजेचं आहे. या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करणं गरजेचं आहे आणि कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखणं गरजेचं आहे. अनिल आणि अकीब नावाची 2 वादळ मैदानामध्ये आली आणि देहूगाव संघाच्या बॉलिंगचा धुव्वा उडवत या षटकामध्ये धुमाकूळ घालून गेली. धावसंख्या 70 आहे. उर्वरित 6 चेंडू शिल्लक आहेत. थोडीशी चर्चा नक्की होईल आणि शेवटच्या षटकासाठी पुन्हा एकदा ड्रिंक्स ब्रेक नंतर मॅच सुरू होताना पाहायला मिळेल. चला अंपायर सर घाई करा, फिल्डिंग टीम घाई करा, विनंती आहे. यावेळी आपण पाहतोय पुढील षटकासाठी बॉलिंग मार्कवर लास्ट ओव्हरसाठी आमंत्रित केलं जाईल ज्या खेळाडूनं अतिशय चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे
सांघिक 6व आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन लास्ट ओव्हरसाठी धनराज पाटील दाखल झालेत. धनराज पाटील या खेळाडूच्या देखील नावाची चर्चा सातत्यानं पाहायला मिळाली आहे. संपूर्ण मावळ तालुका आणि पुणे जिल्ह्यामध्ये धनराज पाटील बॉलिंग मार्कवर दाखल झालेत. स्ट्राईक एंडला अनिल आहेत, ज्यांनी या आधीच्या षटकामध्ये एक चौकार 2 षटकार खेळलेत. दुसऱ्या बाजूला अकीब आहेत, ज्यांनी शेवटच्या 2 चेंडूवर लागोपाठचे 2 षटकार खेळलेत. आता या षटकातील 6 चेंडू पहिल्या 4 षटकांमध्ये जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली होती. फक्त आणि फक्त 41 धावा खर्च केल्या होत्या 4 षटकांमध्ये. त्यानंतरच्या षटकामध्ये 29 आल्या 6 चेंडू मध्ये. धनराज पाटील यांचा पहिला चेंडू हातात असताना क्रीज मधनं थोडेसे पुढे झाले. पंचांकडे अपील केल्यात. या थर्ड अंपायरकडे डिसिजन पेंडिंग असेल. ऍक्शन कंप्लीट आहे का याची चर्चा केली जाईल. अंपायर चेक करतील आणि निर्णय कळवतील. थर्ड अंपायर निर्णय कळवतील. थर्ड अंपायर आहेत आपल्याकडे. दीपक पिळगावकर सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. चेक करतील, निर्णय कळवतील. आंबेडा चषक 2025 या स्पर्धेचं बहरदार आयोजन आपण पाहतोय. एक लखपती स्पर्धा म्हणून या स्पर्धेची सातत्यानं चर्चा राहिली. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण इनिंग्स ब्रेक मध्ये करणार आहोत. त्यामुळे यानंतरच्या मॅच साठी दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती आहे, टॉस साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच यायचंय. यानंतरची मॅच आपण एका बाजूला पाहतोय. विघ्न अर्थ 11 अर्थात शरद भाऊ बोर्ड स्पोर्ट्स फाउंडेशन भोसरी आणि त्यांच्या विरोधामध्ये त्रिमूर्ती क्रिकेट क्लब आंबेडान मोहकल या 2 संघांमध्ये मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग्स ब्रेक मध्ये लगेच टॉस साठी यायचे विनंती असेल. थर्ड अंपायर चेक करतायत, निर्णय कळतायत. ऍक्शन कंप्लीट झाली आहे का? ऍक्शन जर कंप्लीट नसेल तर विकेट येऊ शकते. मात्र जर तुम्ही रिलीज पॉइंट पर्यंत जर तुम्ही तुमचा हात नेला असेल, ऍक्शन जर कंप्लीट केली असेल तर मात्र ही विकेट दिली जाणार नाही. हा नियम आहे आणि तो नियम इथे नक्की फॉलो केला जाईल. अंपायर कळत आहेत येस इट्स OUT आउट. बॅटर बाद असेल संघाला बसेल. आणखीन एक धक्का. अकीब पटेल इथे माघारी परतताना पाहायला मिळतील. धनराज पाटील यांची चतुराईभरी कामगिरी. विकेट येते, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. मोबाईलमध्ये 4 फलंदाज माघारी परतले. अकीब माघारी परतले. मात्र त्यांच्यासाठी टाळेचा गजर नक्की केला जाईल. जी महत्वपूर्ण इनिंग त्यांच्याकडे अपेक्षित होती ती अपेक्षित इनिंग त्यांनी खेळली. शेवटच्या षटकातील 5व्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार खेळले आणि धावसंख्या 70 पर्यंत नेऊन पोहोचवली आहे. आणखीन 6 चेंडू शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील? बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय दाखल झाले धनराज. स्ट्राईक एंडला अनिल कदम तर नॉन स्ट्राईक एंडला उत्तम मोरे. एक अनुभवी खेळाडू आहे, 40+ चे खेळाडू ज्यांनी पाठीमागील 25 वर्ष क्रिकेट गाजवले आपल्या खेळानं. यावेळी वा अनिल कदम मात्र थांबायचं नाव घेत नाहीयेत. ते सांगतायत दुसऱ्या एंडला काही होऊ द्या, मी मात्र इथे थांबणार नाही. मोठा फटका येतोय, षटकार येतोय आणि नो बॉल देखील असेल. नो +6 अशा 7 धावा. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. क्षेत्ररक्षणाचे जे नियम आहेत ते तुम्हाला सर्वांना फॉलो करावेच लागतील, कारण पंचांची तीक्ष्ण नजर आहे. 77 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील अजून एकही चेंडू झाला नाहीये. मात्र एकही चेंडू न होता काय काय घडले बा. विकेट आली आहे, षटकार आलेला आहे, नो बॉल आलेला आहे, 7 धावा आल्यात आणि एक विकेट देखील आली आहे. एकही चेंडू हाताळला गेला नाहीये. आणखीनही 6 चेंडू शिल्लक आहेत. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं? याचमुळे अनिश्चिततेनं भरलेला निश्चयकारक खेळ म्हणजे क्रिकेट, अविस्मयतेनं भरलेला विस्मयकारक खेळ म्हणजे क्रिकेट.
येस बिहाइंड दी स्क्वेअर म्हणजे तुम्ही स्टम्पच्या पाठीमागे किती खेळाडू उभे केलेत ते काउंट केले जातात. जर 3 पेक्षा जास्त खेळाडू विकेट किपर व्यतिरिक्त जास्त खेळाडू असतील तर तो चेंडू नो बॉल दिला जातो. त्यामुळे अंपायरशी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाहीये. तो रूल तुम्ही ब्रेक केला, अंपायर तुमचा दंडित करणार, हा नियम आहे आणि तो नियम फॉलो केला जाईल. इथे नो बॉल आहे 77 धावा स्कोर कार्डवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी पुन्हा एकदा संधी असेल मात्र फ्री हिट बॉल असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कॅच जरी सुटला असलं तरी नुकसान होणार नाही, मात्र धाव इथे नक्की दुसरी कंप्लीट केली जाईल. 2 धावांच्या माध्यमातून 79 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 79 लॉस ऑफ 4. फ्री हिट बॉल होता त्याच्यावर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अनिल यांच्या माध्यमातून पहिल्या वेळेला 7 चेंडू 26 वर बॅटिंग करतायत अनिल कदम. दुसऱ्या बाजूला उत्तम मोर आहेत, त्यांच्याकडे स्ट्राईक आतापर्यंत आली नाहीये. 79 धावा स्कोर कार्डवर आहे. फायटिंग टोटल या मैदानामधील नक्कीच उभं केलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. धनराज पाटील यांचा हा चेंडू त्याला मात्र आपण पाहतोय अतिशय चांगल्या प्रकारे खेळत तरी सर्कल क्लिअर करत गॅप मध्ये खेळलंय. धावा येत आहे 4. चौकार पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. लॉस ऑफ 4. 83 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणखीन 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं ना मित्रांनो तर धावा आलेल्या आहेत 13. 2 चेंडू मध्ये 13 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली आहे. आता आणखीन 4 चेंडू शिल्लक आहेत. 83 बनवले आहेत. 4 चेंडू मध्ये किती बनवले जातील? स्ट्राईक एंडला अनिल आहेत. अनिल कदम 8 चेंडू 30 धावांवर बॅटिंग करतायत. जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली आहे. अर्धशतकाची संधी त्यांना देखील असेल. उर्वरित 4 चेंडू मध्ये 20 बनवले तर अर्धशतक त्यांचं देखील पूर्ण होईल आणि सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण होईल. मात्र धनराज पाटील ते होऊ देणार नाही. इथे वा 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 जबरदस्त फटका. षटकार 6. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. जबरदस्त फटका येतोय. अनिल कदम थांबायचं नाव घेत नाहीये. अनिल कदम मैदानामध्ये दाखल झालेत आणि कदम कदम बढायचा बनत एक पाऊल पुढे टाकत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. 89 धावा स्कोर कार्डवर बनवल्या आहेत आणि 89 पैकी 9 चेंडू मध्ये 36 धावा अनिल कदम यांच्या आहेत. सुरुवातीला जोपर्यंत अनिल कदम मैदानामध्ये आले नव्हते तोपर्यंत सामना पूर्णपणे देऊगाव संघाच्या कब्जामध्ये होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र जसे अनिल कदम दाखल झालेत ना मैदानामध्ये चकली संघासाठी थंडर 11 चकली संघासाठी विजयाच्या आशा प्रज्वलित केलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 89 आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणखीन 3 चेंडू शिल्लक. आतापर्यंत 19 आले आहेत. 3 चेंडू मध्ये 1 विकेट देखील आली आहे. यावेळेचा चेंडू स्लोवर टाकण्याचा प्रयत्न होता. पंच इथे व्हाईट बॉल करत आहेत. उजव्या यशाच्या बाहेर चेंडू वाईडच्या माध्यमातून 1 धाव इथे देखील येते. 90 धावा स्कोर कार्डवर. येस फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असेल फॉर व्हाईट बॉल. तर अंपायर दीपक सर चेक करतील आणि निर्णय कळवतील. फिल्डिंग टीम आपण जागेवरच थांबा. टीम मीटिंग नकोय. येस इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय येतोय. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग साठी रेडी राहा. स्कोर कार्डवर 90 धावा. रिव्ह्यू संपलेला आहे फिल्डिंग टीमचा. आणखीन 3 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत 20 आले आहेत. 1 विकेट देखील आली आहे. मात्र उर्वरित 3 चेंडू. अनिल कदम 9 चेंडू 36. 90 धावा स्कोर कार्डवर. 90. यावेळी वा 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 आणखीन एक हाय अँड हँडसम लाजवाब षटकार. 6 धावा. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. हायेस्ट टोटल मैदानामध्ये स्कोर कार्डवर लागली आहे. 96 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4. आणखीनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडू मध्ये किती बनवले जातील? आतापर्यंत 26 आले या षटकामध्ये. या आधीच्या षटकामध्ये 29 आल्या होत्या. या षटकात 4 चेंडू मध्ये 26 आले आहेत. 1 विकेट आली आहे.
लागोपाठचे 2 षटकार खेळलेत अनिल यांनी. लागोपाठचा तिसरा येईल का? याआधी प्रशांत यांनी खेळलेत, प्रशांत शिंदे यांनी. यावेळी आलाय वा अंबडा चषकाची षटकार हॅट्रिक, दुसरी षटकार हॅट्रिक पूर्ण केली आहे. 102 धावा स्कोर कार्डवर अनिल कदम यांच्या बॅटमध्ये येतोय लागोपाठचा तिसरा बिग 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 बिगिट षटकार. छत्र अनिल कदम यांच्या या षटकारानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 102 धावा आणि वैयक्तिक 11 चेंडू 48 वर बॅटिंग करतायत. फास्टेस्ट हाफ सेंचुरी कंप्लीट होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत 17 चेंडू मध्ये 50 अनिकेत रेडेने बनवले आहेत. यावेळी बॅटची एज क्षेत्ररक्षक घेत आहेत, चेंडू लाडवतील. सिंगल तर आली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नक्की प्रयत्न असेल, इथे धावबादची संधी असेल आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद झालाय. मात्र अनिल कदम यांच्यासाठी टाळ्यांचा गजर नक्की केला जाईल मित्रांनो. 12 चेंडू मध्ये 49 धावांची जबरदस्त खेळी. पहिल्या 24 चेंडू मध्ये 41 आल्या होत्या, नंतरच्या 12 चेंडू मध्ये धावा बनवल्या गेलेत. किती धावा? त्यामध्ये 49 धावा अनिल कदम यांच्या नक्की नोंदवल्या जातील. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळाली. 103 बनवल्यात, 104चं टार्गेट असेल. पहिल्या 24 चेंडू मध्ये 41, नंतरच्या 12 चेंडू मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर धावा आल्या. विजयासाठी 104 धावांचं टार्गेट देऊळगाव टीम समोर असेल. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. चला दोन्ही टीम कॅप्टन या. एका बाजूला आपण जर पाहिलं तर त्रिमूर्ती ग्रुप मोहकल आंबेठाण असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये विघ्नहर्ता 11 अर्थात शरद भाऊ भोर स्पोर्ट्स फाउंडेशन भोसरी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. आपण लगेच टॉस करतोय. टॉस करण्यासाठी मान्यवर सन्मान्य शरद शेठ मांडेकर, त्याचप्रमाणे सचिन शेठ मांडेकर, प्रदीप शेठ आरडे, सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या. आपल्या शुभ हस्ते टॉस करतोय. आंबेठाण चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं शिवेगावचे सुने जाणते अष्टपैलू क्रिकेटर आदरणीय प्रमोद भाऊ गडदे उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत आहे. मोकलगावचे अष्टपैलू क्रिकेटर सुने जाणते खेळाडू सध्या 40+ मध्ये असूनही ते हुकूमत गाजवतात. श्री लॅबचे सर्व आदरणीय अरुण भाऊ गुंडा उपस्थित होत आहेत. ऍडव्होकेट अमोलदादा भागवत उपस्थित होत आहेत आणि 40+ चे खेळाडू पोपटरावची दिघे यांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दोन्ही कॅप्टन या पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. चला भोसरी टीम आणि मोकल टीम दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. लगेच आपण टॉस करणार आहोत. या ठिकाणी भोसरी टीमचे कर्णधार आपल्या समोर जोडले जात आहेत. मोकल टीम कॅप्टन या. चला मान्यवरांना देखील विनंती आहे आपण टॉस साठी या. प्रदीप शेठ आरडे आपण देखील या. राजेश शेठ आरडे विनंती असेल आपण देखील या. प्रदीप शेठ, राजेश शेठ दोनही मान्यवरांना विनंती आहे टॉस करण्यासाठी या. सचिन शेठ मांडेकर, त्याचप्रमाणे मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस. चला मोकल टीम कॅप्टन अमित सर. अमित चव्हाण साहेबांना देखील विनंती आहे आपण देखील या टॉस करण्यासाठी. जयसिंग शेठ चव्हाण आपण देखील या. ओके, एल इज द कॉल अँड इट्स हेड्स. टॉस जिंकलाय मोहकल टीमनं. खरं तर हे मैदान तुम्ही अनेक वेळा गाजवलेलं आहे. साहिल, काय डिसिजन असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय. समोरच्या टीमला फिल्डिंगसाठी आमंत्रित केले. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर अनेक स्पर्धा होत असतात. तालुक्यातील मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. या स्पर्धेच्या आयोजनाकडे पाहता काय सांगाल? कशा प्रकारचं आयोजन आहे? आयोजन तर खूप सुंदर आहे.
RPL KTPL सारखा फील येतोय खेळायला. नक्कीच खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुमचा संघ देखील ताकदवान आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल किंवा समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. मी 90+ करण्याचा प्रयत्न करू. 90+ करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा असतील. ताकदवान खेळाडूंचा भरणा तुमच्या टीममध्ये केला. भोसरी संघ कर्णधार आपल्या समोर जोडले जाते. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता. टॉस जिंकला असता तर फिल्डिंगचाच निर्णय घेतला असता. नक्कीच म्हणजे जे अपेक्षित आहे तोच निर्णय तुमच्या बाजूने आलेला आहे. समोरचा टीम देखील ताकदवान आहे. या टीमनं अनेक स्पर्धा या मैदानामध्ये गाजवल्या आहेत. या मैदानामध्ये अनेक वेळा क्रिकेट खेळलेलं आहे. या समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट तुम्ही सेट केलेलं असेल. ग्राउंडची स्थिती बघता बॅटिंगचीच ग्राउंड दिसते, बट आमचा प्रयत्न असेल की कमीत कमी धावेत रोखण्याचा प्रयत्न आम्ही करू. नक्कीच कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. या मैदानाच्या आयोजनाबद्दल काय सांगाल. आयोजन खूपच छान आहे. एकदम गावाला लागून असं मोकळं मैदान आहे. पूर्ण बाजू खेळण्यासाठी ओपन असल्यामुळे नक्कीच धावांचा वर्षा होऊ शकतो. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. यानंतरचे मॅच मैदानामध्ये सुरू होणार आहे. एका बाजूला मोहकल आणि त्यांच्या विरोधामध्ये भोसरी असेल. मोहकल टीमनं टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. भोसरी टीमला फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय. पुढची मॅच मैदानामध्ये सुरू होईल. उत्तमजी सावंत सर, या उत्तम सर आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद दिनेश सरांना. आपण ऐकत होतो पहिल्या डावात दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे आणि पहिलाच बॉल कव्हर पॉइंटला आपण पाहिलं तर पाठवलाय सीमा रेषा पार. हा दुसरा बॉल आहे. पहिला डॉट बॉल आलाय, त्यानंतर एक चौकार आपण पाहिलं तर येतोय. 4 धावांच्या मदतीनं इथे संघाचं खातं मात्र उघडलं जाते. टार्गेट मोठा आहे. 36 चेंडू 104 धावांचा पाठलाग इथे आपण पाहिलं तर करायचं आहे. 2 चेंडू होती 4 धावा त्या मात्र धावपलकृती बनवल्या जात आहेत. जगप्रसिद्ध वेबसाईट हॅलो ठीक हॅलो चौकार एक षटकार देखील आपण पाहिलं तर येतोय. 3 चेंडू 10 धावा त्या मात्र धावपल कोत्यात. एक जबरदस्त बॅटिंग टीट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर आपण पाहतोय. ज्याप्रमाणे बॅटिंग आपण पाहिले. थंडर 11 चिखली नवीन बॉल त्या आतमध्ये. आयोजकांना विनंती आहे बॉल जवळ ठेवा. नवीन बॉल आतमध्ये टाका. नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. कधी हरवला, बाहेर गेला, परत आला नाही. परंतु जर मॅच बॉल येत असेल तर मॅच बॉल दिला जाईल. मॅच थांबू नका अंपायर सर. नवीन बॉल घ्या आणि मॅच कंटिन्यू करा. 1-2 बॉल अक्षय सर तुमच्या खिशात ठेवा. कारण का काय आजचा दिवस फार लहान आहे. संघ भरपूर लांबून आपल्या स्पर्धेत आलेले आहेत आणि प्रत्येक संघाला जास्तीत जास्त षटकांचे सामने इथे आपण पाहिले तर खेळायचे. वेळ फार महत्वाचा आहे. वेळेची बंधन आपण सातत्यानं आयुष्यामध्ये पाहत असतो. सगळ्या मॅचेस वेळेत पूर्ण करायचे आहेत. पहिल्या फेरीतील सामने 6 षटकांचे आपण खेळतोय. सेकंड राऊंडला आपण 5 ओव्हरचे सामने पाहणार आहोत. 10 धावा धावपल कोत आहे. 3 चेंडू इथे आपण पाहिले ते टाकले. 33 चेंडू आणि 94 धावा इथे अजूनही बनवायच्या आहेत. या मैदानाचा इतिहास आहे. 36 चेंडू 92 बनवल्यात. 36 चेंडूत 72 झाल्यात. 30 चेंडूत 72 झाल्यात. 30 चेंडूत 70 झाल्यात. 12 चेंडूत 48 झाल्यात. एका षटकात 29 आल्यात. त्यामुळे या मैदानाला धावा काही नवीन नाही किंवा चौकार षटकार प्रेक्षकांना काही नवीन नाही. त्यामुळे 36 चेंडू 104 जरी बनवायचे असेल, प्रयत्न जर केले तर याही धावा पूर्ण होऊ शकतात. याही धावा बनवल्या जाऊ शकतात. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावरती अशक्य असं काहीच राहत नाही. प्रयत्न करणं इथे गरजेचं आहे. टॉस चेंडू स्क्वेअर लेगला तुषार ढोले फकड्याच्या बॅटमधून सीमा रेषा पार. 1-2 टप्पा घेत चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 14 धावा धावपल कोत आहे. 4 चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे टाकलेत. 32 चेंडू आणि 90 धावा इथे आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्यात. समीकरण सातत्याने आपण पाहिलं तर बदलला ते प्रेक्षकाने आम्ही विनंती करतोय.
जुना बॉल मॅच बॉल सर बाहेर येत असेल तर आपण आतमध्ये टाकत चला. आणि यावेळी चेंडू मात्र खेळलाय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. मेहबूब अत्तर वरती केलं आक्रमण. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. या मे- पाच चेंडू आपण पाहिले ते टाकले. 31 चेंडू 84 धावांची गरज. पहिला डॉट बॉल आणि त्यानंतर चौकार षटकार चौकार षटकार. यावेळेचा चेंडूचा टप्पा पडतोय थोडासा खाली राहतोय. बॅट आणि बॉलचं आपण पाहिलं तर कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळत नाही. मिडल ऑफ द बॅट होत नाही तोपर्यंत एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानात येतोय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक आणि स्कोर कार्ड वरती बनवले जात आहेत. 20 धावा 2 षटकार 2 चौकार 2 डॉट बॉल 6 चेंडू मध्ये आल्यात 20 धावा. 30 चेंडू आणि 84चा पाठलाग आपण पाहिले तरी ते करायचं. सुरुवात चांगली आहे. स्वामी विवेकानंदांचे एक सुंदर वाक्य आपण ऐकतो पाहतो वाचतो. ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते त्या गोष्टीचा शेवटही चांगला होतो. आणि सुरुवात इथे आपण पाहिले तर कमालीची आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना दुसऱ्या डावात देहूगाव 11 देहू या संघानं आपण पाहिलं तर 20 धावा इथे आपण पाहिलं तर बनवलेल्या आहेत. अलीकडच्या काळात आई संघ प्रचंड भन्नाट फॉर्म मध्ये. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पतित आणि पावन झाली भूमी देहूगाव आणि देहू नगरीतून हे संघातील सर्व खेळाडू एक सुटीनं युनिटीनं खूप चांगलं क्रिकेट खेळतात. आणि क्रिकेटच्या मैदानात अनेक स्पर्धेत विजेतेपद उपविजेतेपद ते पटकावतात. आज या स्पर्धेत ते देखील प्रयत्न करतात. धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळतील. चेंडू अडवतोय अनिल कदमला आपण पाहतो इन ऍक्शन. आज अनिलची बॅट बोलताना पाहायला मिळेल. बऱ्याच दिवसानंतर अनिल कदमच्या बॅटमधून काही षटकार आले. एका मोठ्या स्पर्धेत एका मोठ्या प्रतियोगितेत एका मोठ्या टुर्नामेंटमध्ये आज त्यानं कमाल केली. तिसऱ्या पंचांचा वापर केलाय. टेक्नॉलॉजीचा वापर केला. ते दीपक पुरगोकर सर चेक करतील. तो अंपायरकडे निर्णय आपण पाहिले तरी ते पाठवलेला आहे. आज चेक केला ते अक्षय सर अक्षय मुरमुरे सर व्हाईट बॉल चेक केला होतोय. टेक्नॉलॉजीचा वापर केला ते तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. डिसिजन पेंडिंग होत आहेत. तानाजी बनसोडे साहेब गोलंदाजीचे मार्क होत आहेत. महाराष्ट्र पोलीस आहेत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आपण पाहतो. आणि सायबर क्राईमच्या माध्यमातून सातत्यानं हे व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर चर्चेत आहे. खेळाडूंना असू द्यात किंवा इतर कोणत्याही व्यक्तिमत्वाला असू द्यात आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असताना ते सातत्याने मदत करत असतात. अनेक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून आपल्या पिंपरी चिंचवड परिसरातून सातत्यानं तानाजी बनसोडे साहेब आपण पाहिलं तर चर्चेत राहिलेले आहेत. नेहमी प्रत्येकाला मदत करत असतात. ज्या वेळेस कोणताही व्यक्ती कोणतेही व्यक्तिमत्व अडचणीत संकटात असू द्यात तानाजी बनसोडे साहेबांना कधीही फोन करा. येणारे 24 तास ते सातत्यानं सगळ्यांना प्रयत्नशील असतात. ऑन फील्ड डिसिजन तिथे कळवला जाईल. थर्ड अंपायर इथे कळवत आहेत. एक सिंगल येते अतिरिक्त 22च्या रूपानं फेअर डिलिव्हरी आपण पाहतो. 29 चेंडू आणि 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. रिव्ह्यू कंटिन्यू असेल दोन्ही टीमकडे. 21 धावा धावफलक आहे. प्रत्येक डावात एक रिव्ह्यू आहे. संपूर्ण मॅच साठी तुमच्याकडे 2 DRS आहे. जर तो घेतला इथून जर दाखवला गेला तिसऱ्या पंचांनी जर काही निर्णय कळवला तर तो अनसक्सेसफुल किंवा सक्सेसफुल होऊ शकतो. परंतु ऑनफिल्ड निर्णय कायम ठेवलाय त्यामुळे तो रिव्ह्यू कायम असेल. चेंडू सीमा पार धावा मिळताय 4. धावा धावफलक होत आहेत. 28 चेंडू 79 धावांची गरज. तानाजी बनसोडे साहेब तुषार ढोलेसाठी गोलंदाजी करतायत. बॅक टू बॉलर पॉलोत्र मध्ये अडवतायत. टप्पा पाठीमागे ठेवला होता. गती कमी केली. व्हेरिएशन इथे आपल्याला गोलंदाजीतून पाहायला मिळते. वेलकम बॅक गुड कम बॅक चांगलं पुनरागमन चांगली वापसी आपण पाहतो. 25 धावा धावफलक होत आहे. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 27 चेंडू 79 धावांची गरज. तानाजी बनसोडे साहेब 3 चेंडू टाकले 4 धावा खर्च करतात. एक्स्ट्रा बाउन्स होता. उचलणारा चेंडू होता. स्विच हिट करायचा होता. विरुद्ध दिशेला खेळायचा होता आणि तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत आहे. तुषार ढोलेला एक डॉट बॉल आपण पाहिले तर येतोय. बॅक टू बॅक सलग 2 निर्धाव चेंडू येतात. धावसंख्या स्थिर आहे 25 धावा. 26 चेंडू 79 धावांची गरज.
समीकरण बदलते. फुल टॉस चेंडू होता, स्क्वेअर लेगला खेळलाय, ख्याप मोठा आहे, आउटफील्ड वेगवान, चेंडू थांबणार नाही, जमिनीच्या समांतर धावा मिळत आहे 4. 4 रन, चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. 29वा धावपल कोत आहे, जिकडे तिकडे चोहीकडे मैदानाच्या चौप्यावर बॅटिंग करतोय तुषार ढोले. फाकड्या उसळणारा चेंडू होता, कव्हर पॉइंटला स्लॅश करायचा होता, स्क्वेअर कट करायचा होता, बॉलला हुक करायचं होतं, स्लॅश करायचा होता. तुषार डोलेच्या बॅटवरती येत नाही तोपर्यंत एक टॉप बॉल. या षटकात 3 निर्धाव चेंडू आलेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29, 24 चेंडू, 75 धावा विजयासाठी. पहिल्या षटकात 20 धावा येत आहेत, दुसऱ्या षटकात फक्त 9 धावा थंडर 11 चिखली संघ आपण पाहिले तर खर्च करतोय. 9 धावा खर्च करताना चिखली संघाला आपण पाहतो, तर 9 धावा बनवताना देऊगाव संघाला इथे आपण मैदानी पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक देखील 2 आपण पाहिले तर संपला. ते तिसरे षटक सुरू होते. योगेश वाळून येत आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 3 करतील. 24 चेंडू आणि 75 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्या आहेत. रिक्वायर्ड 100 आपण पाहतो 18.75चा. 29वा धावपल कोत आहे, 24 चेंडू, 75 धावांची गरज. यानंतर आपण पाहिलं तर आणखीन एक जबरदस्त मॅच आपण पाहणार आहोत. त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब आंबेठाण मोहोकल हा संघ आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या विरोधात शरद भाऊ बोर स्पोर्ट फाउंडेशन भोसरी याही संघाला यानंतर आपण पाहणार आहोत. दोन्ही संघ उपस्थित झाले, टॉस झालेला आहे. यानंतर एक जबरदस्त फाईट आपण पाहणार आहोत. भोसरी विरुद्ध मोहोकल हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत, उत्सुक आहे. 29वा धावपल कोत आहे, 24 चेंडू, 75 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. 12 चेंडू झालेत, 29 बनवल्यात. स्लोअर 1 चेंडू होता, व्हेरिएशन पहिल्या चेंडू पासून आपण पाहतोय. लेग स्टंप मिडल स्टिकचे अगदी मधोमध चेंडू टाकलाय. योगेश वाळूंना पहिला डॉट बॉल या सिमेंटच्या खेळपट्टीवरती विकेट होती मैदानी केलाय. निर्धाव चेंडू येते. 29वा धावपल कोत आहे, 23 चेंडू, 75ची गरज. चिखली परिसरातून योगेशचे क्रिकेट सध्या आपण पाहिले तर खूप चांगलं बहरताना आपण पाहतोय. फलंदाजी गोलंदाजीतून तो सातत्यानं अनेक क्रिकेटचे मैदान अगदी दणानून सोडतोय आणि याही स्पर्धेत आता त्याची गोलंदाजी क्रिकेटचे रसिक प्रेक्षक पाहण्यासाठी आतुर आहेत. भोसरी गावचे एक प्रचंड क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व काळूभाऊ लांडगे उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 30वा धावपल कोत आहेत, 22 चेंडू, 74ची गरज. स्लोअर 1 चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर, क्लीन बॉल केलाय. तुषार ढोलेला परतावा लागेल. पहिला धक्का देऊगाव 11 संघाचा. पहिला बॅटर आउट, पहिला फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. तो तुषार ढोले ज्याच्याकडनं अपेक्षा होता देऊ संघाला. क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना जबरदस्त बॅटिंग करत होता. काही चौकार षटकार त्यानं खेळले होते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात त्यानं 20 धावा बनवल्या होत्या आणि तो तुषार ढोले इथे आपण पाहिले तर आउट होते. हरीश नवले होते बॅटिंगसाठी. 30 धावा धावपल कोत आहेत, 21 चेंडू, 74ची गरज. समीकरण आपण पाहिलं तर बदलते, परंतु कमबॅक केले तानाजी बनसोडे साहेबांच्या पाठोपाठ. अगदी त्याच गोलंदाजच्या पावलांवरती पावलं टाकले की काय आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय गोलंदाज योगेश वाळुंज. एक डॉट बॉल, एक सिंगल, एक विकेट, 3 चेंडूवरती आतापर्यंत एकच धाव योगेश वाळुंजनं आपण पाहिलं तरी ते खर्च केले, तर एक विकेट तो आपल्या संघाला मिळवून देतोय. 21 चेंडू, 74 धावांची गरज. 30 धावा धावपल कोत आहेत, एक गडी बाद. षटक क्रमांक 3 आपण पाहिले तर सुरू आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, समोर उडवलाय, बिग हिट, बिग ब्लास्ट. टिप विकेटला टिपला, एक सुंदर चेल, उंची घेतली चेंडूनं, लांबी घेताना पाहायला मिळत आहे. आल्या पहिल्या चेंडूवरती फलंदाज इथे आउट होतोय. हरीश नवले, चेल बाद, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 गडी बाद झाले. 30 धावा धावपल कोत आहेत.
20 चेंडू आणि 74 धावा तर देखील आपण पाहिलं तरी ते विजयासाठी बनवायच्यात. न्यू बॅटर नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर आता दाखल होतोय. फलंदाजीला आपण पाहिलं तर सौरभ राऊत आता मैदानाच्या आतमध्ये होते. सध्याच्या घडीला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देऊ गावातून याही खेळाडूच्या नावाच्या चर्चा आपण पाहतोय. मूर्तीनं लहान आहे, कीर्तीनं महान आहे, अपकमिंग रायझिंग स्टार आहे, उभरतं सितारांचा कोहिनूर आहे. त्याने ज्याप्रमाणे बॅटिंग केली होती ना स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषकामध्ये आणि तिथून पुढे आपण पाहिलं तर तो प्रचंड भन्नाट फॉर्म मध्ये आलाय. त्यांना आपल्या नावाचं चर्चा देऊ गावातून, मावळ तालुक्यातून आणि पुणे जिल्ह्यातून याही खेळाडूच्या आपण सातत्यानं पाहिल्यात. गोलंदाज योगेश वाळुंज ऑन हॅट्रिक बॉल, विकेट हॅट्रिकची संधी गोलंदाज योगेशला. स्लोअर वन चेंडू होता, कमी गतीचा चेंडू टाकलाय, स्विचिटचा प्रयत्न होता, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न सौरभ राऊतचा. पहिला डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू सौरभला. 19 चेंडू विजयासाठी 74 धावा. 2 गडी बाद 30, षटक क्रमांक 3 सुरू आहे. 36 चेंडू 104 चा पाठलाग. यावेळेचा चेंडू होता, फटका खेळला, डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे, ऑफस्टोनच्या बाहेरचा तो सफल होतोय. चांगला फटका होता, बॅकअप चांगला आहे, क्षेत्ररक्षण सुरेख आहे, फेकी लाजवाब आहे. थंडर 11 चिखली इथे कमाल करतो. या षटकात योगेश वाळुंज जे काही षटक टाकलं ना ते कमालीचं आहे. 6 चेंडूवरती फक्त 2 धावा, 2 विकेट त्याने मिळवल्यात. मॅचचं टर्निंग पॉइंट षटक योगेश वाळुंज आपण मैदानी पाहिले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 31, 18 चेंडू विजयासाठी 73 धावा. 18 चेंडू 73 ची गरज. भोसरी आणि मोहकल संघाला विनंती, आपण डगआउटच्या सवडून थांबला तरी हरकत नाही. यानंतरची मॅच लगेच सुरू होणार आहे, कारण का वेळ फार महत्वाचा आहे. वेळेची काय बंधन आपल्याकडे आहे. 2 वाचलेला आहे. फर्स्ट राऊंड आपल्याला 3 वाजेपर्यंत कंप्लीट करायचं आहे. वेळ आपल्याकडे फार महत्वाचा आहे, कारण का सेकंड राऊंडच्या 2 मॅच, आजची क्वार्टर फायनल देखील आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू तानाजी बनसोडे साहेबांचा इथे मात्र पाठवलाय. सौरभ राऊतच्या बॅटमधून एक गगनभेदी, गगनचुंबी षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेटान चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 2 गडी बाद 37 धावा धपलकोत आहे. 17 चेंडू 67 ची गरज. समीकरण आपण पाहिलं तर बदलते. या फटक्यांची गरज आहे देऊगाव 11 देऊ संघाला. मच निडेड बाउंड्रीज फॉर टीम बॅटिंग साइड. षटकार, चौकार, चौकार, षटकार इथे आपण पाहिलं तर मैदानी खेळावं लागतील. होत्याचं नव्हतं आज करावं लागेल. ही खेळपट्टी मैदान सातत्यानं फलंदाजांसाठी पोषक पूरक ठरलेलं आहे. फलंदाजांसाठी नंदनवन आहे, परंतु गोलंदाजांना देखील या खेळपट्टीवरती अधिराज्य गाजवले असं म्हणायला हरकत नाही. किरण बेरेडला आपण पाहिलं, योगेश वाळुंजला आपण पाहिलं, तानाजी बनसोडे साहेबांना आपण पाहिलं, अनेक गोलंदाज शिवम रौंदळला आपण पाहिलं, गोलंदाज तुकाराम सावंतला आपण पाहिलं, गोलंदाज बंटी मांडेकरला आपण पाहिलं. या गोलंदाजांनी सातत्यानं या खेळपट्टीवरती चर्चेत राहणारी गोलंदाजी ती मात्र केलेली आहे. यावेळेचा चेंडूचा टप्पा पडतोय, खाली राहतोय. सकाळच्या सत्रात पहिल्या मॅच मध्ये बबलू कामकरचं षटक आपण कमालीचं पाहिलं. सिद्धेश कीरला आपण पाहिलं, त्यानं देखील गोलंदाजीतून या स्पर्धेत प्रभावित केलेलं आहे. अनिकेत रोडे, साहिल खैरे याही गोलंदाजांच्या नावाच्या चर्चा राहिल्यात. शॉर्ट पिच चेंडूचा फटका खेळण्याचा प्रयत्न सौरभ राऊतचा. स्कोर लेग डीप लॉंग लेगला, तोपर्यंत एक सिंगल येते. 9 संख्या पुढे जाते. स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. अतिरिक्त अवांतर 22च्या रूपाने 10 वेताने धवपल कोती. 2 गडी बाद 38 धावा. 15 चेंडू 66. चौथं षटक सुरू आहे. क्लीन बॉल, फलंदाज आउट, विकेटचं उलपतन. तिसरा धक्का देहू संघाला. फलंदाज संघनायक दिनेश बोडके इथे आपण पाहिलं तर आउट होत आहेत. तिसरा बॅटर बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. 66 धावांची गरज. न्यू बॅटर नवीन फलंदाज ओमकार जाधव इथे आपण पाहिलं तर बॅटिंग साठी येत आहेत. याही खेळाडूला आपण पाहिलं सातत्याने देऊनगरीतून फार मोठं क्रिकेट सध्याच्या घडीला मावळ तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तोही खेळताना पाहतोय. अपकमिंग रायझिंग स्टार आहे. अनेक मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहेत. एलवाडीच्या मैदानात एक जबरदस्त बॅटिंग त्याने केली होती. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक देखील त्याने गाजवला होता. आणि तोच इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी ओमकार जाधव तो मात्र मैदानात दाखल होते. 38 धावपल कोट आहेत. 3 गडी बाद
चौथं षटक सुरू आहे. 14 चेंडू 66 धावा. तानाजी बनसोडे साहेब कमबॅक करतायत, वापसी करतायत, प्रभावित केलं, इम्प्रेस केलं. 10 चेंडू ती 14 धावा. यावेळेचा चेंडू होता वेगाने टाकलाय, गतीचा वापर करतायत, वेगवान चेंडू इथे टाकला. ते अनिल आहेत बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत एक सिंगल येते. नो बॉल पंच इथे कळतायत. नो प्लस एक सिंगल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. अतिरिक्त अवांतर धाव स्कोर कार्ड पुढे चाल आकडे बदलतायत. 40 धावा धावपल कोतायत. पुढील चेंडू फ्री बॉल, तो मात्र यानंतर आपण पाहणार आहोत. शरद भाऊ बोर स्पोर्ट फाउंडेशन ओसरीचा संघ आपण पाहिले तर दाखल होते. अजय साळुंके, सलमान शेख, पोपट दिघे, अंकुश लोहार, शेरू लोहार, सुने चांते खेळाडू, राचू रासकर आणि टीम आपण पाहते. प्रामुख्याने याच संघात योगेश थोरवे देखील आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगली स्टारकास्ट आज मैदानात घेऊन उतरलेला आहेत आणि तोही संघ इन ऍक्शन आपण पाहणार आहोत. यावेळी चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. सौरभ राऊतच्या बॅटमधून येते आणखीन एक टोलेचंद प्रहार, षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 3 गडी बाद 46. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 6 ओव्हरचा सामना तो देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळते. 12 चेंडू 58 धावांची गरज विजयासाठी. सामना असूनही दोलन स्थितीत आहे. काही मोठे फटके खेळले, षटकार चौकार लगावले गेले तर देऊ संघ देखील आपण पाहिलं तर या सामन्यात विजेता होऊ शकतो. रेबर शेख आता गोलंदाजीच्या मार्कवर येत आहेत. 46 धावा धावपल होत आहेत. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवल्या. 4 षटक समाप्त होत आहेत. 12 चेंडू 58 ची गरज. आंबेठाण चषक 2025 आपण पाहत आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम, टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. 12 चेंडू 59 बनवला चिखली संघानं. 12 चेंडू 58 बनवायचे प्रयत्न करावे लागतील देऊगाव संघाला. शेवटची 2 षटक फार महागडी राहिली होती देऊ संघाकडनं चिखली संघासाठी. थंडर 11 चिखलीचा संघ आपण पाहतो. सातत्यानं हाही संघ चर्चेत राहिला. आज त्यांचे काही प्रमुख खेळाडू अनुपस्थित आहेत. नरसिंग पालमपल्ले पाहायला मिळत नाही. समीर सय्यद देखील आज संघात समाविष्ट नाही, परंतु तरी देखील या टीमनं उत्तम मोरे सरांच्या नेतृत्वाखाली खेळला खेळ तो मात्र कमालीचा आहे. फुल टॉस चेंडू होता, स्विच हिट. चेंडू मात्र चाल सौरभ राऊतच्या बॅटमधून. पाहणी पाहतच राहा. टेनिस बॉल क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा, फुलवणारा, टुलवणारा अप्रतिम षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 3 गडी बाद 5वं षटक सुरू आहे. 10 चेंडू 51 धावांची गरज. मोकलगावचे पोलीस पाटील गणेश रणपिसे पाटील उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत आहे. यानंतर ते देखील इन ऍक्शन पाहायला मिळतील. ओव्हर पी चेंडू होता. बॅक टू बॉलर खेळला. रेबर अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत एक टॉप बॉल आहे. 53 धावा धावपल होत आहेत. 3 गडी बाद 5वं षटक सुरू आहेत. 9 चेंडू 51 धावांची गरज. 53 धावा धावपल होत आहेत. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवल्या. शेवटचे काही चेंडू इथे आपण पाहिलं तर बाकी आहेत. त्यावेळी चेंडू मात्र खेळलाय. समोर हवेत उडवलाय. टीप लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात टिपला असेल, परंतु सौरभ राऊतच्या खेळाचं कौतुक आहे. काय फटके त्यानं खेळलेत. सौरभ राऊत इथे मात्र होते आउट. चेल बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. 8 चेंडू आणि 51 धावांची गरज आपण पाहिलं तरी ते विजयासाठी. सामना आपण पाहिलं तर प्रचंड रोमर्षक आहेत. रंगतदार आहे. उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकेल, कोण बासी मारेल ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. आणि बॅटर नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर इथे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर कीर्तन येतात. बॅटिंगसाठी 8 चेंडू 51 ची गरज. 53 धावा धावपलकावर. पहिला चेंडू होता. मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा घेत अडवतो. योगेश फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. 54 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. देऊगाव संघ
7 चेंडू आणि बनवायच्या 50 धावा. 36 चेंडू 104 धावांचा पाठलाग इथे आपण पाहिलं तो सुरू आहे. ओव्हरपी चेंडू होता कव्हर पॉइंटच्या टोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत रमत गमत चेंडूला अडवतोय, फील करतोय, फेकी करतोय सहजरित्या. तोपर्यंत धावा येत आहेत. स्कोर कार्ड पुढे जातोय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 55 धावा. 6 चेंडू 49 धावांची गरज. 49 रन टू विन 6 बॉल. 6 चेंडू आणि विजयासाठी 49 धावा. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 55. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 49 धावांची गरज. चला विनंती आहे थोडी घाई करा. 2 वाचून गेलेत मित्रांनो. यानंतर फर्स्ट राऊंडची अजून एक मॅच आहे. भोसरी संघ आपण तयार राहा. अजय साळुंके आणि टीम. ही मॅच संपली की आपण लगेच मैदानात जाणार शेरू, कारण का वेळ फार महत्वाचा आहे. यानंतर सेकंड राऊंड आहेत, क्वार्टर फायनल आहे. आजची क्वार्टर फायनल ही आजच होणार आहे. उत्तम मोरे गोलंदाजच्या मार्कवरती चुने चांदते अष्टपैलू ऑलराऊंडर असूनही 30 दशक तोच दरारा, तोच जोश, तोच जल्लोष आणि तोच हुन्नर या गोलंदाजच्या गोलंदाजीत कायम आहे. उत्तम मोरे पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवत आहेत. फलंदाज ओमकार जाधव आउट बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. धावा धावपल कोत आहेत. 5 विकेट गमावल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक इथे आपण पाहिलं तर करतायत उत्तम मोरे. फार जुनं जाणतं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. अनुभव मोठा आहे. फटका मात्र खेळलाय स्क्वेअर लेगला. एक टप्पा घेत संकेत काळोखे अर्थात चिनू काळोखे हार्ड हिटर आहे, सिक्सर किंग आहे आणि त्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौका. 59 धावा धावपल होत आहेत. 5 विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर एक चौकार. 4 चेंडू 45 धावांची गरज. 4 चेंडू 45. यावेळेचा चेंडू होता, टप्पा पडतो, विकेट किपर अडवतायत, पंच कळतायत, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. अनुभव फार मोठा आहे. कित्येक उन्हाळे, कित्येक पावसाळे, हिवाळे क्रिकेट केले. 40 प्लसचे खेळाडू आहेत. द ग्रेट लिचन क्रिकेटर आहे. 40 प्लस खेळतात. 40 प्लस मध्ये देखील अति दहशत दरारा कायम ठेवलाय उत्तम मोरे यांनी. यावेळेचा चेंडू होता, पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच कळतायत अक्षय मुरमुरे सर. व्हाईट बॉल. एक खराब चेंडू होते. एक अतिरिक्त अवांतर धाव ते देखील आपण पाहतोय. दीपक सर आहेत, अतुल सर आहेत, अक्षय सर आहेत. या 3 पंचांचा पॅनल गेली 3 दिवस या स्पर्धेत अतिशय सुंदर अंपायरिंग आपल्याला करताना सातत्यानं पाहतोय. यावर्षी अनेक टुर्नामेंट त्यांनी कव्हर केल्यात. उसळणारा चेंडू होता. बॅटची एज घेऊन विकेट किपर सेल टिपतायत. फलंदाज इथे आउट होतोय. संकेत काळोखे अर्थात चिनूला परतावं लागते. फलंदाज आउट, सेल बाद. संधी साधूनी थेट प्रामुख्यानं सिन्नर तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा यांनीच संपन्न केली. जगद्गुरु करंडकात आपण पाहिलं, सुवर्ण करंडक मध्ये आपण पाहिलं, आंबेठाण चषक मध्ये आपण पाहतोय. अनेक टुर्नामेंट सातत्यानं या 3 पंचांना आपण नक्कीच अतिशय सुंदर अंपायरिंग करताना पाहतोय. म्हणजे प्रीमियर लीग मध्ये देखील अतुल सर असतील, अक्षय सर यांनी खूप चांगलं काम केलं. दीपक पिळगावकर सर आपण पाहिलं तर सातत्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला अंपायरिंग करताना आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. या 3 पंचांचा पॅनल आपण प्रामुख्याने निमंत्रित करून या स्पर्धेत ठेवलेला आहे. आम्ही आवर्जून सांगितलं होतं की तुम्ही तिघेच या आणि त्या 3 पंचांचा पॅनल या स्पर्धेत आपण पाहतोय. चेंडू सीमा पार. एक उत्तुंग उत्तुंग षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 2 चेंडू आणि 37 धावांची गरज. लकी लेट आहे परंतु थोडा थेट आहे. देर आहे लेकिन दुरुस्त आहे, कारण का ते एक जबरदस्त बॅटिंग तो इथे आता करू लागलाय. 2 चेंडू 37 धावांची गरज. पुन्हा एकदा सरळ दुसरा 2 इन रो.
एक मिड विकेटला एक लॉंग ऑनला लकी खंडागळच्या बॅटमधून बॉल मात्र चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चरण षटकार. चा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 73 धावा आता लकीने इम्प्रेस केलं होतं, अर्धशतक ठोकलं होतं आणि तोच लकी खंडागळे पुन्हा एकदा मिड ऑफ डाऊन दी बॉल प्रयत्न करेल चेंडूचा टीप लॉंग ऑफ एक टप्पा घेत सीमारेषा पार. धावा मिळतात 4. अक्षय सर बॉल केले बाहुली मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. थँक्यू. मॅच सुरू होणं गरजेचं आहे. हा चला विनंती आहे भोसरी संघ आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानचा ताबा घ्या. मोकल संघ आपल्या आघाडीचे बॅटर पाठवा. लगेच आपण मॅचला इथे सुरुवात करणार आहोत. सलामीच्या आघाडीचे बॅटर आपण तयार ठेवा. मॅच आपण लगेच सुरू करतो. अंपायर सर आपण लगेच मैदानचा ताबा घ्या. दीपक पेगावकर सर आपल्याला विनंती आमची, कारण का आता जवळपास 2:15 वाजलेत. यानंतर ही मॅच संपूर्ण 3 मॅच आपल्याला कंप्लीट करायचे, त्यामुळे थोडं सहकार्य करा, थोडी घाई करा. दोन्ही टीमचा बॅटर पाठवा मैदानावरती. बॅटर मैदानावरती पाठवा. लगेच मॅचला आपण सुरुवात करतोय. आता झाल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतो आणि देऊळगाव 11 आपला सन्मान केला जातोय. अविनाश आबा बसे, दिनेश भाऊ गाडे आपल्याला विनंती आपण थांबा. पराभूत संघाला एक विशेष सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. 12 चेंडू 49 धावांची खेळी करणारा अनिल कदम तो मात्र ठरेल मॅन ऑफ द मॅच सामन्यावर.